बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका उर्मिला पवार यांचं आत्मकथन आयदान. प्रकरण पहिले. आयदान हे माझे आत्मकथन प्रकाशित झालेलं आता 16 वर्षे पूर्ण झाली. दरम्यान त्याची 8 पुनर्मुद्रणं प्रकाशित झाली. 2003ला पद्मश्री दया पवारांचं बलूत हे आत्मकथन प्रकाशित झालेला 25 वर्षे पूर्ण झाली होती. त्या 25 वर्षात एकूणच दलित आणि विशेषतः स्त्री जीवनात कोणते बदल झाले याचाही त्या निमित्ताने धांडोळा घेता येईल. या दृष्टीने ग्रंथालयाने आयदान हे माझं आत्मकथन प्रकाशित करून ते घरोघरी पोचवलं. बांबूच्या सुपं, रोवळ्या, टोपल्या म्हणजे आयदान. कोकणात फक्त महार जातीतील लोक, विशेषतः घरी बसून करता येतं म्हणून स्त्रिया आयदान विणण्याचं काम करायच्या. सकाळी डोळा उघडून रात्री डोळा मिटेपर्यंत माझ्या आईच्या हातात ते अखंड फिरत असायचं. माझ्या आईच्याच नाही तर प्रत्येक बाईच्या अपरिमित कष्टाचं, जागरूकतेचं आणि वेदनेचं आयदान हे प्रतीक आहे असं मला वाटतं. जे मीही घडता वाढताना पाहत आले आणि पुढे माझी अक्षर ओळख झाली, तेव्हा त्या जगण्याला माझ्याही जगण्यासोबत जोडून घेत मी शब्द दिले, ते हे आयदान. चला तर मग सुरू करूयात. आयदान. प्रकरण पहिले. मानेचा काटा मोडील अशी डोक्यावरची लाकडाची भारी, गवताची वरण, भाताचा नाचणीचा लाटा, चिव्याचा चेप किंवा मोसमात आंबे कैऱ्या असं ओझं घेऊन ते रत्नागिरीच्या बाजारात विकायला निघालेल्या आमच्या नात्यातल्या गावातल्या बायका डोंगरातल्या पहिल्या घाटीच्या तोंडाशी आल्या की ती घाटी आडवी घालण्यापूर्वी ठेवणीतल्या शिव्यांची लाखोली वाहून प्रथम आमच्या पूर्वजाला आडवा घालत. पूर्वजाला शिव्या देण्याचं कारण काय? तर डोंगराच्या कडे कपारीतल्या कुठल्या तरी घबदाडीत इतर गावावरून ओवाळून टाकल्यासारख्या फणसवळे गावात तो येऊन राहिला आहे. या गावातून बाजाराला जाण्याच्या मार्गात आडवे येणारे हे 2 उभे डोंगर, दगड गोट्यांनी भरलेल्या खडबडीत वेड्या वाकड्या, चढताना प्राण कंठाशी आणणाऱ्या त्यांच्या घाट्या, जरा डोळा चुकला तरी तोल जाऊन कुठेतरी नाहीसं करतील अशा निसरड्या वाटा आणि त्या घसरत्या उताराशी लहान मोठ्या कोंडी पोटात घेऊन जंगल दऱ्यात वळत जाणाऱ्या 2 नद्या. हे सारं पार केल्यावर पुन्हा शहराकडे जाणारा धुळीनं मातीनं दगड गोट्यानं भरलेला लांबच लांब रस्ता प्रत्येक ठेचे गणिक पूर्वजांची आठवण द्यायचा. इथल्या दऱ्या खोऱ्यात दिवसाढवळ्या वाघा विघांची थरकाप उडवणारी डरकाळी ऐकू यायची, तर कधी कुणाला ते दिसल्या बिसल्याची वदंता असायची. शिवाय येणाऱ्या जाणाऱ्याची विचारपूस करायला आल्यासारखे वाटेवर फिरणारे साप, घोणस, फुरशी चालणाऱ्यांचा जीव मुठीत आणायची. त्या जनावरांच्या तीक्ष्ण अनकुचीदार दातांसारखं हिरव्या करब्या कोचाचं काटेरी चिलखत घातलेले उघडे वागडे माळ, त्या माळावरून शीळ घालत झेलपाटत नेणारा वारा आणि तिथल्या बिनकठड्याच्या विहिरीवर आसरा, पाण्यातल्या डाकीनी भूतनी असल्याच्या सुरस दंतकथा छाती दडपून टाकत. झाडाझुडपाचा फायदा घेऊन बायकांना बिचकावणारे लिंग पिसाट आणि त्यात बायकांच्या अब्रूचे निघणारे धिंडवळे बायकांचा प्राण कंठाशी आणत. पावसाळ्यात तर इथलं आयुष्य पणाला लागायचं. आभाळ फाडल्यासारखा धो धो कोसळणारा पाऊस, कानठळ्या बसवणाऱ्या विजा, डोंगरावरून वाहणारे मोठमोठे ओहोळ, माती धुपून तीक्ष्ण दात विचकत वर आलेले दगड गोटे, जोमानं वाढलेली झाडी झुडपं, मातलेलं रान, तुडुंब भरलेल्या नद्या, त्यावरचे क्षणात मोडून पडतीलसे कुजके साकव, हे सारं जीवन मरणाचा प्रश्न समोर ठेवायचं. पण या साऱ्यावर पोटातील भूक मात करायची आणि लाकूड फाटा, गवत काडी यावर झाडाची पानं, सोपं, घोंगडी वगैरे बांधून माणसं बाजाराला निघायची. त्यांचे चिरगुटात गुंडाळलेले हडकळलेले काळे सावळे देह, काटकुळे अनवाणी पाय, घामानं डबडबलेला किंवा पावसानं चिपचिपलेला निसत्व चेहरा, खपाटीला गेलेली पोटं, रापलेले हाताचे तळवे, हडकलेली बोटं,
आणि नांगरल्या जमिनीसारख्या खोटांना पडलेल्या भेगा, साक्षात मेलेली मढी जगण्याच्या प्रचंड ओढीनं प्रवाहात पडून दगड धोंड्यावर आपटत थडथडत फरफटत जातात असं वाटायचं. हे एवढं खडतर आयुष्य त्या पूर्वजामुळं वाट्याला आलं, मग त्याला का नाही शिव्या द्यायच्या, असा प्रश्न विचारून बायका नव्यानं शिव्या घालायच्या. मेल्याचं मळ बसवलं तर मेला इकडं कुठं मरायाला, जल्लं मेल्याचं तो आणतं, रांडच्याचं काय डोलं फुटलं होतं, त्या आय झवाऱ्याला हे डोंगर घाट्या घबी रान का दिसलं नाही, मेल्याच्या काठी पडली मुस्कुटावती. यात आमची आईही असायची. ती शिव्या द्यायची, तिच्याकडूनही आम्ही ते ऐकायचो. म्हणजे माझ्या शिक्षक असलेल्या वडिलांनी आमच्या शिक्षणासाठी फणसवळे गाव सोडून रत्नागिरी शहरात अगदी बाजाराच्या वाटेला लागून लहानसं झोपडी वजा घर बांधलेलं असलं, आणि आम्ही भावंड जरी शहरात राहत असलो तरी या घरात येण्यापूर्वी आमच्या आईनंही गावच्या वाटेवरच्या खस्ता खाल्ल्या होत्या. आम्हा मुलांना मात्र आमच्या गावाची प्रचंड ओढ असायची. शाळेला कसलीही सुट्टी असली की नदीत डुंबायला, करवंद तोरणं खात डोंगरात हिंडायला आम्ही त्या बाजारकरणीच्या सोबतीनं आमच्या त्या आडगावाकडे पळायचो. मला त्या बायकांच्या येता जाता चाललेल्या गप्पा ऐकायला फार आवडत. अगदी मोकळं ढाकळं असायचं ते बोलणं. त्या बोलण्याला काळ, वेळ आणि ठिकाणानुसार वेगवेगळे स्वर असायचे, लय असायची, रंग असायचे आणि वासही. पहाटे भाऱ्या वरंडी घेऊन गावातून निघताना त्यांचा आवाज जरा ताज्या दमाचा आणि वरच्या पट्टीतला असायचा. एखादी निघता निघता घाईनं दुसरीला म्हणायची, काय ग, झाली का नाही तुझी भारी बांधून, मेल्या कल का नाही बांधलीस, चल लवकर, उशीर होताय. किंवा एखादी उंच आवाजात घरातल्या म्हातारला सांगायची, बाय, पोराकडे ध्यान ठेव जे, नदीवर कोंडीत जातील बितील. तिसरी कोणीतरी शेजारणीला गयावया करत म्हणायची, माझा पोर तापानं फनफनलाय, त्याला नीट वसीत देसा आणि उशाखालची इबूतपूर लाव तिच्या कपालास, मी असं जाता आणि असं येता. ती जरी असं म्हणाली असली तरी संध्याकाळी दिवे लागणीपर्यंत ती काही परत येत नाही हे तिलाही माहीत असायचं. आणि ऐकणारीलाही. त्यांच्या त्या गडबडनं उठून पाठीमागे लागलेल्या पोरांना त्या खाऊ आणीन, चणं आणीन, सुका बोंबील आणीन असं आश्वासन देऊन पिटाळून लावायच्या. ते अगदीच ऐकली नाहीत तर दगड किंवा शिमटी घेऊन, मेल्यानो जा घरास, नाही तर तंगडी मोडून ठेवीन, असा धाकही घालायच्या. काही पोरं त्या बायकांबरोबर आम्हाला परत शहरात आमच्या घरी निघालेली बघून रडून एवढा गोंधळ घालायची की अख्खा गाव जागा व्हायचा. पोरांची कशी तरी निर्वाणीरव करून बायका वाटेला लागायच्या आणि मग, का ग, पोरग्यास बरं नाय, कधीपासनं शिकाय, अशी विचारपूस सुरू व्हायची. मानेवरचं ओझं हलकं वाटावं, वाट लवकर सरावी म्हणून कसल्या कसल्या गप्पात त्या मन गुंतवायच्या. अर्थात रोज बोलून तरी काय बोलणार. मग एखादी एवढीशी गोष्ट सुद्धा खूप लंबी चवडी करून सांगायच्या. आपलं दैनंदिन काम ही वळशा वळशानं ऐकवायच्या. ते असं, मी बाय पहिल्या कोंबड्या सुटला, हातरून पायानं बाजूस केलं, चुलीजवळ गेला, कोनाड्यातली घागर उचलली आणि बाहेर आला. बाहेर बघितलं तर वाय चांदणं होतं. त्या उजिरात नदीवर गेला, बाहेर भित्तूर बसला आणि घागर भरून पाणी आणलं. तवस दुसरा कोंबडा रावला. म्हटलं आता इस्ते व्हावा, कुणाकडं मागू, ही पोरा रत्नागिरी जाणार म्हणून घरीन. या पोरांची चुलती उठलेली दिसली म्हणून नला घेतला आणि घरणीकडे गेला. घरणीन गोरेवर एवढासा इंगूल टाकला, ता फुकीत फुकीत घराशी आला. इथं मग चूल कशी पेटवली, भाकरी कोरड्यास कसं केलं,
मांजरीच्या भीतीनं भाकरी शिंक्यात कशा लपवून ठेवल्या वगैरे हकीकत स्लो मोशन प्रमाणे सांगून संपेपर्यंत पांगळ्याची धार घाटी अर्धी पाव चढून आलेली असायची. त्या घाटीला पांगळ्याची धार का म्हणतात माहीत नव्हतं, पण ती अशी सुळक्यासारखी उभी असायची की चढणाऱ्याला खरोखरच पांगळं बनवायची. कदाचित म्हणूनही ते नाव पडलं असेल. घरोघरी एकच प्यालातले तळीराम सुधाकर होते. त्यामुळे नवऱ्यानं दारू ढोसून मारहाण केल्यानं दुखरं शरीर ओढत निघालेली एखादी असायचीच. कुणी विचारलं तर ठसठसत्या मनाचा निचरा करत ती तावा तावानं बोलायची. आग लागू ती त्या मेल्याच्या तोंडास, रांडच्याचा हात जडतील. अशी सुरुवात करून दारूला पैसे दिले नाहीत, जेवायला लवकर वाढलं नाही किंवा घर खर्चाला पोराच्या आजारपणाला पैसे मागितले अशी कारणं स्लो मोशनमध्ये पुढे यायची आणि त्यावर तशीच चर्चा करत शिव्या देत बायका वाट कापायच्या. सुनांनाही अशी मारहाण केली जायची. सुनेच्या बाबतीत प्रत्येक सासूच्या तोंडी एक वाक्य असायचं. मला त्याचा अर्थ तेव्हा तरी कळला नव्हता, पण आज हसू येतं. सासू रागानं म्हणायची, रांड काय कुणा झाटांतरी शिपते आहे. असंच वाक्य मुंबईला असणाऱ्या चाकरमान्यांच्या तोऱ्यात वागणाऱ्या बायकांच्या बाबतीत या बायका म्हणायच्या. रांडचा काय गडदा तरी हलताय. असं काही बाई बोलत आम्ही घाटी संपवून मोकळ्या माळावर म्हणजे आसरा असलेल्या त्या आडाच्या माळावर पोचलो की पायात भरून आलेले गोळे नाहीसे झालेले असले तरी आसरांची भीती वाटायची. इथं बायकांचे आवाज आणि बोलण्याचे विषय बदलायचे. माळावरचा सुसाट वारा ओझेवालींच्या डोक्यावरचं ओझं भिरकावत त्यांच्या मानेच्या शिरा पिळायचा. त्यामुळे वाट चुकल्यासारख्या बायका इकडून तिकडे तिकडून इकडे अशा भेलकांडत ओझं सांभाळायचे आणि बोलणं खुंटायचं. शिवाय आडातल्या आसरांना मोठ्यानं बोलेलं खपायचं नाही म्हणे. म्हणून मग डोक्यावरचं ओझं सांभाळत आसरांच्या दिशेने कसं बस हात जोडून, आमच्या पोरा बालांना सुखपती दे साजे भायानो, असं पुटपुटत बायका मुखेपणानं चालत राहायच्या. माळ संपून डोंगराचा उतार लागला की दरडीच्या वळणांच्या आधारानं एखादीची चहाडी चुगली केली जायची. मागच्या अमावशेला अंगभर घोंगडी बांधून कुठल्या वाडीवर जाऊन कुणाच्या घरातल्याने आंबे चोरले किंवा लाकडासाठी कुणाचं झाड तोडलं, कुणाचं भात कापलं, कुणी कुणाच्या शेतात गुरं घातली, इथं पासून तर कोण कुणाच्या अंथरुणात गेला इथंपर्यंत सगळं तोंडातल्या तोंडात फुसफुसल्या आवाजात तुझ्यापेक्षा माझी बातमी सरस च्या चढाओळीनं तिखट मीठ लावून सांगितलं जायचं. आम्ही पोरं त्यांचं ते बोलणं कान देऊन ऐकतोय असं वाटलं की ओरडायच्या, मेल्यानो आमच्या पायात कशा अडमडताव, व्हा मोर, तुमच्या आयस तिकडे वाट बघते आहे, पाय उचला. पण त्या चुगल्यांच्या खर्जाचा थोड्या वेळानं नायटा होणार आहे हे आम्हाला तेव्हाच कळायचं. डोंगराचा उतार संपला की खाली मिरजोळच्या नदीचा खळखळता आवाज कानावर पडायचा आणि आम्ही पोरं दुडक्या चालीनं पाण्याच्या ओढण्यात थडथडत धार उतरायचो. मधूनच बायकांना घरच्यांची आठवण व्हायची. कसा असेल पोर, वसेत खाल्लं असेल का नाही. एखाद्या पोरकरणीची छाती भरून आलेली असायची. तिच्या छातीत उतारावरचे मोठमोठे दगड ओलांडताना अधिकच कळा येऊन दूध सांडायचं. तसं ते सांडलं याचा अर्थ घरी आपलं मूल व्याकुळ होऊन रडतंय असं वाटून ती पोरकरणी स्पुंदून स्पुंदून रडायची. बाकीच्या तिची समजूत घालायच्या, ग कशाला रडतेस, मागच्या खेपे जणी बाजारात आली तेव्हा त्याच्या पोरग्यास तू दूध पाजलं होतंस ना, मग आता तुझ्या पोरग्यास ती नाही पाजणार. आणि नाही पाजलं समजा तरी गावात कोणतरी खिमटी बिमटी भरविलच ना. घबरा घबरा, रडू नकोस, चल. एखादी पहिलीट करीना असेल तर तिला सल्ला देत, तर तुझं दूध गलतंय ना ते जमिनीवर सांडू नको, मुंगल्याने खाल्ल्याने तर दूध आटल, म्हणून पानात घे. हां, हे घे पान आणि तर दूध झाडाच्या मुदात सोड, म्हणजे दूध वाढेल. आमचा मेला जलमच खोटा म्हणत समोर कमरे इतक्या पाण्यानं तुडुंब भरल्या नदीच्या काठावर त्या एकमेकीच्या आधारानं डोक्यावरचं ओझं उतरायच्या.
आम्ही धावत पुढे जाऊन आमचे पोळलेले पाय थंड करायचो आणि मग बाजूचं झऱ्याचं थंडगार पाणी प्यायचो. झऱ्याचं पाणी नदीपेक्षा थंड आणि स्वच्छ असतं असं त्या सांगायच्या. युगानयुग तृषार्त असल्यासारख्या ओंजळीनं घटाघट पाणी प्यायच्या. सुकलेल्या तोंडावर सफासफ पाणी मारायच्या. उन्हानं करपलेल्या त्यांच्या गालांची कातडी चमकायची. नाकाचा शेंडा उठून दिसायचा आणि कुंकवाचा ओघळ नाकाच्या शेंड्यावरून ठिपकायचा. उदसलेल्या झिपऱ्या ठीक करून कमरेची चंची सोडून एकमेकींना पान, सुपारी, चुना, कात वगैरे देत घेत पानाचा देठ दाताखाली कचकच चावून फेकत दाढेखाली पान सरकवायच्या. चला रे पोरांनो, अजून एक घाटी चढायची आहे. हगाया मुताया झाला असेल तर हागून मुतून घ्या, नाहीतर घाटी चढताना चरडेत हागाल बिगाल, असं म्हणून हसायच्या. आमची चेष्टा करायच्या. मिरजोळची घाटी ऊरफोडी वाटायची. पायात गोळे आणायची. ती चढताना पायाखालच्या पाचोळ्याबरोबर धपापते श्वास कानावर आपटायचे आणि इथंच मगाची चहाडी चुगली झोंबलेली बाई सांगणारीला खिंडीत गाठून मागच्यांना पुढे जाऊ देत तापट स्वरात विचारायची, काय जे मगाशी तू काय सांगित होतेस? काय सांगितलं? चुगलीवाली तसाच तापट आवाज करून सावध होत विचारायची. आता आपली सुटका नाही हे तिनं बरोबर ओळखलेलं असायचं. मगाशी तू नाही म्हणालीस हातरुणावरून गेला बिला? कोण? कुणाच्या? नाही बा, मी कशा म्हणू? ती ही सुका कोणतरी कुणाशी बोलत होती. बोलणारी चक्क ते प्रकरण तिथं नसलेल्या बाईवर ढकलून सुटका करून घ्यायची. पण हे प्रकरण घरी गेल्यावर चांगलंच पेटणार याची धग आम्हाला त्या विचारणीच्या चेहऱ्यावर जाणवायची. सासू सुनांच्या अशा कित्येक भांडणांचा वास आम्हाला आधीच यायचा. त्या बायकांच्या अंगाला, लुगड्यांना काजू, आंबा, बिब्बा, गवत, लाकूड, राख, शेण, माती यांचा एक संमिश्र गंध यायचा. त्याबरोबर त्यांनी सांगितलेल्या अनेक आठवणी, घडलेल्या गोष्टी प्रसंगांना त्या त्या ठिकाणच्या जड अजड वस्तूंचा वास जडायचा. कधी आंब्याचा मोहोर, फुलारलेला कुडा, पहिल्या पावसातील माती, चिखल, शेवाळ, इतकंच काय झाडांचा डिंक, चीक, कशाचाही गंध त्या घटनांना उजाळा द्यायचा. नदी आणि झऱ्या वाऱ्याचे, पक्ष्यांचे आवाजही त्या वेळा प्रसंगांची साक्ष व्हायचे. मेजोळच्या घाटीच्या डोक्यावर पाय दाबून वर आलं की सपाट माळावर टेकल्या आभाळाशी उभं असलेलं जांभळीचं उंच मोठं झाड. आता प्रवासातला हत्ती गेला आणि शिपूट आलं हे सांगायचं आणि आम्ही पायात जो मानून चालत राहायचो. तेवढ्यात बायका ओरडायच्या, पोरांनो बघा रे बघा, मोडक्याचा बंगला आला, चला चला आली रत्नागिरी. धन्यवाद. उर्वरित आत्मकथन पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.